नमस्कार सुकरण फॅमिली. समोसे तर तुम्ही खूप खाल्ले असतील, पण कधी समोस्यामध्ये नूडल्स ट्राय केलेत? हो, आज मी बनवते एकदा खाल तर परत परत बनवाल असा चीझी व्हेज नूडल्स समोसा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सर्वात आधी मी इथे नूडल्स 5 ग्लास पाणी उकळी काढून घेतलेलं आहे. त्यात मी फक्त 15 मिनिटासाठी ह्याला बुडवून ठेवलेलं होतं, शिजवायचं नाहीये. 15 मिनिटांनी मग ह्याला मी थंड पाण्यामध्ये घातलेलं आहे, ज्याने ह्याची कुकिंग प्रोसेस थांबेल. आणि आता आपण हे पाणी सगळं ड्रेन करून ह्याला नितळायला ठेवायचं आहे साईडला. तोपर्यंत इथे मी स्टफिंग बनवून घेते. स्टफिंगसाठी मी इथे पॅनवरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला बटर घ्यायचं आहे. तेल थोडंसंच घेतलेलं आहे. बटर मेल्ट होऊ द्यायचं आहे. बटर मेल्ट झालं आहे. मोठा गॅस ठेवूनच मी ह्याच्यावरती लसूण परतून घेते. बारीक चिरलेला लसूण टाकलाय. छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण परतला थोडा की मी ह्याच्यामध्ये किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे, किंवा चॉप केलेलं कसंही. मी ते किसलेलं आलं घेतलेलं आहे. ह्याला पण छान असं परतून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आपल्याला चायनीज फ्लेवरसारखं करायचे आहेत नूडल्स. बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. मी नॉर्मल कांदा घेतला आपला रेग्युलर. तुम्ही पातीचा कांदा सुद्धा घेऊ शकता. यालाही आपण छान असं परतून घेतोय. याला आपण नॉर्मल परतून घ्यायचं आहे, गुलाबी रंगावर येऊपर्यंत. अगदी भाजून घ्यायचा नाहीये लालसर. आता मी इथे बीन्स टाकते आहे. हे पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे. कॉर्न घालून घ्यायचंय. बीन्स आणि कॉर्नला आधी टाकते. याचं कारण आहे की ह्याला वेळ लागतो थोडा शिजायला, त्यामुळे ह्याला आधी टाकून आपण छान परतून घ्यायचंय मोठ्या फ्लेमवरच. त्यानंतर इथे मी गाजर टाकून घेते. गाजर पण मी बारीक चिरून घातलेलं आहे. किसून टाकलं तरी चालेल, मी ते बारीक चिरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकताय. इथे तुम्ही कोबीही घालू शकताय. मी इथे कोबी नाही ऍड केलाय. जी भाजी मुलं खात नाहीयेत त्यातली थोडीफार भाजी तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकताय. छान परतलाय मी. आता मी ह्याच्यामध्ये लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आणि आपली हिरवी शिमला मिरची घालून घेते. हे सुद्धा मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. ह्याला फार वेळ लागणार नाहीये. याला शिजवत नाहीये मी, नुसतं परतून घ्यायचं 1-5 मिनिटं. याचा क्रंच तसाच राहायला पाहिजे. वाव, काय कलरफुल दिसतायत नाही का? तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर फ्लॉवर ऍड करू शकता, पालेभाजी काही ऍड करू शकताय. याला आपण पुन्हा तळून घेणारच आहोत, त्यामुळे फार काय शिजवायची गरज नाहीये. आता इथे मी शेजवान चटणी घालून घेते, शेजवान सॉस. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही तिखट घालू शकता. मी इथे हिरवी मिरची घातली नव्हती, त्यामुळे मी इथे आता रेड चिली सॉस घालून घेते. 3 ते 4 चमचे घालून घ्यायचे. विनेगर घालून घ्यायचे, सोया सॉस, आणि छान असं परतून घेऊया. गॅस मोठाच आहे. हे बघा, काही छान वाटतंय. काय सुगंध सुटलाय. सगळे सॉसेस घातल्यावरती पण अजून छान वाटायला लागलंय. छान असं परतलंय. आता मीठ घालून घेऊया. मीठ मी ह्याच्यात अजिबात घातलेलं नव्हतं, आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. बाकीच्या सॉसेसमध्ये पण थोडेफार मीठ असतं. मिक्सअप घालून घेते. ऑरेगॅनो घालून घ्यायचे. चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे प्रत्येकी 1 टेबलस्पून घातलेला आहे, आणि चिली फ्लेक्स 2 टेबलस्पून घातले. त्याला पण छान परतून घातलेलं आहे. आता मी इथे बॉईल केलेलं आटा नूडल्स घालणार आहे. मी इथे चिंग्सचा आटा नूडल्स घेतला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकताय. याला छान असं परतून घेते.
याला असं कट करत करत आपण नूडल्सला कट करून परतून घ्यायचंय, म्हणजे कसं आपण फिलिंग करतो तेव्हा ते इझी जाईल आपल्याला. हे बघा जसं मी करते, म्हणजे काय की कट होतात ते पलित्याने मी अशी कट करते. आता ह्याला पण थंड करून घेऊया. इथे आपलं सारण थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी प्रोसेस चीज किंवा अमूलचे जे क्यूब्स येतात ना छोटे छोटे, ते किसून टाकले तरी चालेल. आणि मोझरेला चीज घेतलेला आहे. दोन्ही पण अर्धा अर्धा कप घेऊन मी ह्याला मिक्स करून घेते. मिक्स करून झालंय. आता एक स्लरी बनवून घ्यायची आपल्याला. 2 टेबलस्पून मैदा घेतलाय, त्यात थोडं थोडं पाणी घालून पातळ सरशी मला पेस्ट करून घ्यायची आहे, जे की आपल्या समोसा पट्टीला आपल्याला चिटकवायला बरं पडेल त्यासाठी. हे झालेलं आहे, साईडला ठेवते. इथे मी स्विचची पट्टी घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकताय. हे बघा आता आपण फिलिंग करून घेऊया. मी जशी फोल्ड करते तशीच फोल्ड करून आपल्याला इथे स्लरी लावून घ्यायची, जी आपण तयार केलेली मगाशी. दुसरी साइड फोल्ड करते, जेणे की आपले ही पॉकेट तयार होईल आणि त्याच्यात आपण हे फिलिंग भरून घ्यायचंय. जास्त ओव्हर पण करू नका, ओव्हरलोड झालं तर फाटू शकतं. आता हे सगळीकडे मी इथे ही स्लरी जी आपण तयार केलेली ती लावून घेते, जेणे की हे चिटकणार आणि बाहेर येणार नाही ह्याचं सारण. हे बघा या पद्धतीने मी आपला समोसा बनवून घेतलेला आहे. आता मी सेकंड मेथड दाखवते. 2 पट्ट्या घेतल्यात मी, क्रॉस ठेवलेल्या आहेत, मध्ये फिलिंग भरून घेते सेंटरला, आणि जी खालची पट्टी आहे तिला वरती आपण फोल्ड करून घेऊया. हे बघा स्लरी सगळीकडे लावून घ्यायचे चारी कॉर्नर्सला. याने फिलिंग्स बाहेर येणार नाही. छान अशी खालची बाजू आधी, मग वरची पट्टीची, अशी करून आपला हा स्क्वेअर तयार झालेला आहे. हे असे करून मी ओला कापड झाकून ठेवला होता, जेणेकरून कवर ड्राय नाही होणार. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं आहे, ह्याला आपण लो फ्लेम वरतीच तळून घ्यायचं आहे. हे कॉर्नर्स असे मी स्लरीमध्ये बुडवते, का तर ह्याच्यामध्ये जरा जरी गॅप असेल तर तेल आतमध्ये जाणार नाही, त्यासाठी. छान असे आलटून पलटून घ्यायचेत आपल्याला. लो फ्लेमच ठेवायचं आहे, तरच ते समोसाची जी लेयर आहे आतमध्ये भाजली जाणार आहे छानपैकी, आणि क्रिस्पी होणार आहेत लेयर आपले. भरपूर भाज्या आणि चीज असलेले समोसे तुम्ही पण ट्राय करून बघा, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांनाही आवडले की नाही आवडले ते. पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगाल. हे बघा आपले छान असे कुरकुरीत झालेले समोसे, आणि टेस्टलाही भारी होते. माझ्या तर मुलांना आवडले. तुमच्या आवडले का हे मला कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हे बघा काय भारी दिसतायत ना. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.